तुझं हे काही चाललंय ना? काय म्हणून सगळ्यांना वहिनीचा पर्सनल नंबर तू वाटत फिरतेस? हा, तू आजीला लाईफ टाईम त्रास द्यायचाच ठरवलाय का? आता मुद्दाम नंबर वाटते म्हणजे सगळे तिला सतत कॉल करून त्रास देतील है ना? अनिका, हे बघ अन्नपूर्णा आजींचा नंबर आहे, मला माहित आहे. खरं उगं कोण त्यांना त्रास देणार आहे? एक्सक्यूज मी, काय बोललीस तू? आजी? आधीच सांगून ठेवते, ती कोणी तुझी आजी बिजी नाहीये. डोंट कॉल हर दॅट. कोणी तुझी आजी बिजी नाहीये. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू, कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. माझ्यासाठी तू आज मेलीयस कमी. हे बघा, ह्यो अन्नपूर्णा मॅडमचा पर्सनल नंबर आहे. तेव्हा उगाच कुणीतरी फोन करून त्यासनी उगाच त्रास देऊ नका. तुम्हाला जर वाटतंय तुमच्यावर अन्याय होतोय तर आणि तरच त्यासनी तुम्ही फोन करा. मॅडम घ्या, तुम्ही पण सेव्ह करून घ्या आणि गरज पडली तर फोन करा. काय गे, काय आगाऊपणा चाललाय तुझा? उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला जे हवंय ते करायचंय ना तुला? तुला काय वाटतं तुझं काय चाललंय हे माझ्या लक्षात येत नाहीये? व्यवस्थित कळतंय मला. पण कमडी बरोबर बोलते. पण कामिनी मॅडम, मी सुद्धा अन्नपूर्णा मॅडमना फोन करते, कारण आमच्यावर सुद्धा अन्याय होतोच आहे. हो का? अन्याय होतोय का तुमच्यावर? तुम्ही चुकीचे वागलेलात ना, म्हणून त्याची तुम्हाला शिक्षा होणार आहे, कळलं ना? आणि एकदा मी जे काही ठरवलंय ना त्यामध्ये काही एक बदल होणार नाही, लक्षात ठेवा. अहो मॅडम, स्वतः अन्नपूर्णा मॅडम त्या दिवशी म्हणाल्या होत्या की काहीही झालं तरी शिक्षण कुणाचं थांबता कामा नये, आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी कमळीला फॉर्म भरायला मदत केली. आणि इतकं झालं तरी अन्नपूर्णा मॅडमनी कमळीला कॉलेजमध्ये घेतलंच ना, मग आम्हाला कशाला काढतील त्या स्टाफमधनं? हो बरोबर आहे, अन्नपूर्णा मॅडम असं नोकरीवरनं काढणार नाहीत. हो, हवं तर आम्ही मॅडमला कॉल करतो आणि आत्ताच बोलतो. हो कर रे, कर, फोन कर. ग्रानियाची लवकर त्यांना थांबव. त्यांनी जर मॅडमजीला कॉल केला ना, ती त्यांचीच साईड घे. कमळी एकदम बरोबर करतेस, असंच केलं पाहिजे यांच्यासोबत. मी बघतो मॅडम, मी बघतो. फोन ठेव आधी खाली. अन्नपूर्णा मॅडमला कशाला फोन करतोस? त्यांना कशाला उगाच त्रास? किरकोळ विषय. मी काय म्हणतो कामिनी मॅडम, हा विषय खरंच किरकोळ आहे. इथल्या इथे मिटवून टाका ना तुम्ही. या वेळेला यांना सोडून द्या, पण पुन्हा जर का अशी वर्तणूक झाली तर चांगली कडक शिक्षा द्या. समजलं का तुम्हाला? जर का पुन्हा असं वागलात ना तर मी देखील तुम्हाला कडक शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. समजलं ना? चला जा जा, कामाला लागा. बरोबर ना मॅडम? हो, बरं. वर्ग नाहीत का रे? रोहित, एक काम कर. ऋषी करता आपल्या ऑफिसमध्ये एक छान मोठं कॅबिन रेडी कर. आणि तू जे नवीन प्रोजेक्ट आत्ता हँडल करतोयस ना, ते प्रोजेक्ट ऋषीला दे आणि लेट हिम हँडल इट. त्याला तसं बघू दे की तो कसं कॉन्ट्रॅक्ट मिळवतो, काय करतो. आई अगं, काहीही काय बोलतेस तू? ऋषीला नवीन प्रोजेक्ट इतक्यात? हे बघ आई, ऋषीला बिझनेस मधला काहीही अनुभव नाहीये. त्याला आधी ऑफिसला येऊ दे, चांगलं 4-5 महिने शिकू तर दे, मग देऊ ना आपण त्याच्या हातात नवीन प्रोजेक्ट. नाही, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण नयनतारा म्हणते तसं करू दे ना त्याला हँडल सोलो प्रोजेक्ट. अंगावर काम पडल्याशिवाय तो शिकणार तरी कसा? आणि हो, तुझी पण सुरुवात तशीच झाली होती. नाही बाबा, मला असं वाटतं की ऋषीला प्रोजेक्ट देण्याची घाई आपण करायला नको. आणि मी बोलतोय ना त्या क्लायंटशी, मी स्वतः सगळ्या डील्स हँडल करतोय.
आपण जर का ऋषीच्या हातात नवीन प्रोजेक्ट दिला आणि त्याच्याकडून जर का काही चूक झाली तर आपलं या डीलमध्ये नुकसान व्हायला नकोय. नाही रोहित, असं काही होईल असं मला तरी वाटत नाही. अरे ऋषी हुशार मुलगा आहे. तू बघ, एका दिवसात सगळं शिकेल तो. आय एम शुअर ही विल हँडल इट. तू त्याला हे प्रोजेक्ट देऊन तर बघ. बघ, तो खूप चांगलं काम करेल. ही डू इट. येऊ का मी? ताई, तुम्ही अशा अचानक आलात. या. नाही, बसत नाही मी इथे तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली. ताई, अहो, असं काय बोलतायत तुम्ही? असं बोलून आम्हाला सगळ्यांना लाजवताय. या. नाही ग नयनतारा, खरं म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर झाल्या प्रकारानंतर मला इथे उभंही राहू दिलं नसतं. मी कशी बसू सांग तू मला? ताई, तुम्ही ना उगाच गैरसमज करून घेऊ नका. आणि खरं तर जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. या तुम्ही प्लीज बसा. या. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला अजूनही त्याच आदराने आणि त्याच सन्मानाने वागवताय. पण जे घडलं ते चुकीचंच होतं ना. खरं म्हणजे मी यापूर्वीच तुमची माफी मागायला यायला हवं होतं. ताई, तुम्ही प्लीज परत माफी मागू नका. अहो, जे झालं त्यात खरंच तुमची काहीही चूक नव्हती. खरं तर हे झाल्यामुळे माझ्या मनात कमळीविषयी जो काही विचार होता ना तो अगदी स्पष्ट झाला. मला तर कळलंय की मी जो विचार करत होते तो अगदी करेक्ट होता. इनफॅक्ट बरं झालं की काहीही होण्या अगोदरच आपल्याला हे सगळं कळलं. आणि ते तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही या अशा लोकांपासनं प्लीज सावध राहा. असं कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. अशा फसू नका. खरंय तुझं, माझं चुकलंच. पण आता बस, म्हणजे माझी हरवलेली नात हा विषयच मी आता बंद करून टाकलाय. हे बरं केलं. आता याच्या पुढे कुणालाही तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका.